13 मे 2026 चालू घडामोडी. 2026मधील हंगेरीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, पीटर माग्यार. बघूयात पुढील प्रश्न. पश्चिम बंगालचे नवीन मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मनोज कुमार अग्रवाल. पुढील प्रश्न. दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ प्लांट हेल्थ कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे बी, 12 मे. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर यावर्षीची थीम आहे अन्न सुरक्षेसाठी वनस्पती जैवसुरक्षा म्हणजेच प्लांट बायोसिक्युरिटी फॉर फूड सिक्युरिटी. बघूयात पुढील प्रश्न. कोणत्या देशाने पहिल्यांदाच 7व्या युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी म्हणजेच EPC शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन क्रमांक बी, आर्मेनिया. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेच्या म्हणजेच इन्स्टॉल्ड रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी बाबतीत भारत सध्या जगात कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे सी, 4थ्या स्थानावरती भारत आहे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील शिधापत्रिका धारकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अन्नपूर्णा भांडार योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पश्चिम बंगाल. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले कार्बन शोषक एल्गी ट्री कोणत्या शहरात स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भोपाल. पुढील प्रश्न. शहरातील सर्वाधिक प्रदूषित भागात भारतातील पहिले लो एमिशन झोन म्हणजेच LEZ संस्थात्मकरित्या सुरू करणारे पहिले शहर कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढील प्रश्न. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने केंद्रशासित प्रदेशात अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आणि पुनर्वसन मजबूत करण्यासाठी कोणती अधिकृत मोहीम सुरू केली आहे? तर बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, नशामुक्त जम्मू काश्मीर अभियान. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बघूयात पुढील प्रश्न. कोणत्या देशाने गाबी नावाच्या पहिल्या मानवरूपी रोबोट संन्याशाची म्हणजेच रोबोट मॉन्कची अधिकृत दीक्षा पूर्ण केली आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण कोरिया. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.